आणि आता घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला अटक करण्यात आली आहे। त्या संदर्भातली बातमी राजस्थानातल्या उदयपूरमधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत। घाटकोपरमध्ये 13 मे या दिवशी पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं। या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला तर 75 जण जखमी झाले। हा होर्डिंग भावेश भिंडेच्या इगो मीडिया कंपनीने उभारले, त्यामुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। तर मुंबईतल्या घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेत तब्बल 16 जणांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेनंतर आता होर्डिंगची चर्चा सुरू झाली आहे। या होर्डिंगमधून होत असलेल्या जाहिरातबाजीमधून मनपा आणि विविध प्राधिकरणं कोट्यवधींची कमाई करत असल्याचं उघड झालंय। मुंबई महापालिकेने मुंबईतल्या सर्वच होर्डिंगची माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे। अनधिकृत होर्डिंगचा शोध सुरू आहे। मुंबई महापालिकेकडे 1025 होर्डिंग्ज आहेत। यातील 45 होर्डिंग्ज डिजिटल आहेत, तर रेल्वेच्या ताब्यात 180 होर्डिंग्ज आहेत। मुंबई मनपा रेल्वेला कोट्यवधींची माया मिळवून देणाऱ्या होर्डिंग्जवर खरंच कारवाई होणार की कारवाईची केवळ चर्चा होणार, असा सवाल आता विचारला जातो। तर मुंबईमधल्या होर्डिंगची सद्यस्थिती काय आपण पाहूया। प्रकाशमय होर्डिंगची संख्या 573, चित्र स्वरूपातले होर्डिंग्ज आहेत 382, एलईडी होर्डिंग स्वरूपात 70। या होर्डिंगची नेमकी उलाढाल कशी आहे, किती आहे आणि कोणकोणत्या प्राधिकरणाने यातून किती कमाई होते, या होर्डिंगचं अर्थकारण नेमकं काय आहे तेही आता जाणून घेऊया। कलानगर बांद्रा इथे एका महिन्याकरता 15 लाख रुपये इतके आकारण्यात येतात। घाटकोपर परिसरात एका महिन्यासाठी 5 लाख रुपये, नेपियन्सी रोड हाजी अली या परिसरात एका महिन्याकरता 6 ते 10 लाख रुपये, तर फ्रीवेवर एका महिन्यासाठी 4 ते 5 लाख रुपये इतकं शुल्क। वाढदिवसाची 20x20 ची जाहिरात एका दिवसाकरता 2,50,000 रुपये। आणि आता धक्कादायक बातमी नागपूरमधून आहे। होर्डिंग्सच्या मुद्द्यावरून नागपुरात महापालिका आणि रेल्वे यांच्यामध्ये जुंपली आहे। रेल्वेने स्वतःच्या जमिनीवर 200 होर्डिंग्स विनापरवानगी उभारल्याचा दावा महापालिका आयुक्तांनी केला। महापालिकेचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नागपुरात रेल्वेच्या विविध जमिनीवर 200 होर्डिंग्स उभे असून यासाठी रेल्वेने कुठलीही परवानगी घेतलेली नाही। वारंवार पत्र देऊनही रेल्वेकडून त्या संदर्भात कुठलेही उत्तर दिलं जात नसल्याचं मेश्राम म्हणाले। तर नागपुरात गेल्या 2 वर्षात होर्डिंग्सबाबत स्ट्रक्चरल ऑडिटच झालेलं नाहीये, अशी धक्कादायक बाब उघड झाली आहे। नागपुरात 1053 मोठी होर्डिंग्स लावण्याची परवानगी घेण्यात आली आहे। या सर्व होर्डिंग्सचं पुढील 15 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे। आता बातमी पुण्यामधनं। मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर आता पुणे पालिका जागी झाली आहे। पुण्यातील अनधिकृत होर्डिंग्स पुढील 7 दिवसात काढून टाकावे असे आदेश पुणे मनपा आयुक्तांनी दिले आहेत। जे कारवाई करणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील असा सज्जड इशारा अधिकाऱ्यांना देण्यात आलाय। महापालिका आयुक्त यांनी स्वतः पुण्यातल्या रस्त्यावर फिरून होर्डिंग्सचा आढावा घेतलाय। पुण्यामध्ये जवळपास 2598 होर्डिंग्स आहेत। यापैकी अनेक होर्डिंग्स नियमबाह्य आहेत, त्यामुळे यावर तात्काळ कारवाई होणं अपेक्षित आहे। मात्र काही होर्डिंग उतरवत असताना कामगारांची सुरक्षा ही ऐरणीवर आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।